हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। बोलिए गोपाल कृष्ण भगवान
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज सद्गुरु जोग महाराज बोलो रे भाई सब संतन की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। पुरेषु पुण्योपवनाद्रिकुञ्जेश वपङ्कतेषु सरित्सरिषु अनन्तलिङ्गये समलङ्कृतेषु चचार तीर्थायतनेष्वनान्यः चचार तीर्थायतनेष्वनान्यः। तृतीय स्कंदाच्या अंतिम टप्प्यामध्ये श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहोत। कालचा अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे। उद्धवजी, विदुर काका आणि ऋषी मैत्रेय यांचा संवाद सुरू झाला। या जगताच्या उत्पत्तीविषयी उद्धवजी आणि विदुर काका यांचा प्रश्न आणि ऋषी मैत्रेय यांनी दिलेलं उत्तर। महत्त्व, अहंकार यांचा स्वीकार करून रजोगुण आणि तमोगुण सत्वगुण, पर्यायाने रजोगुणामध्ये ब्रह्मदेवाला या सृष्टीचा उपक्रम वाढविण्यासाठी, वृद्धी करण्यासाठी भगवान विष्णू यांच्याकडून आदेश मिळालेला आहे। त्याप्रमाणे ब्रह्मदेव यांच्याकडून मानस पुत्र म्हणून भगवंताचा पहिला अवतार सनकादिकांचा आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे। ब्रह्मदेव 10 प्रकारची सृष्टी उत्पन्न करत असताना मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, क्रतु, पुलह, भृगु, वशिष्ठ आणि नारद, 10वे नारद। वास्तविक पाहता नारदांचा हा दुसरा अवतार आहे। पहिल्या अवतारामध्ये नारदजी एका हरिभक्तीपरायण भगवत भक्त, भगवंताचं प्रेम जिच्या अंतकरणामध्ये आहे अशा एका अडाणी मातोश्रीच्या उदरी त्यांचा जन्म होता। परंतु सत्संग घडला आणि सत्संगामध्ये आई गतप्राण झाल्याच्या नंतर नारदांनी भगवंताचा साक्षात्कार करण्यासाठी अरण्यात गेले आणि अरण्यामध्ये साक्षात्कार करून तो देह संपवला आणि आता ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून आणि एक अंश अवतार म्हणून बोलिए नारद भगवान की जय। 10 पुत्रामध्ये शेवट नंबर। ब्रह्मदेव सृष्टी रचना करत असताना प्रयत्नशील आहे। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे। एकीकडे भगवान विष्णू पाठीमागे, एकीकडे निर्माण केलेली सृष्टी जर व्यवस्थित नसेल तर तिला कोणत्या ठिकाणी घेऊन जायचंय, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हे फल देण्यासाठी तयार
कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणी. कर्म करण्याचा अधिकार ईश्वर आपणाला देतोय, पण फल मात्र त्याच्याकडे राखून ठेवलंय. तुम्ही किती उड्या मारा, आडव्या तिडव्या उभ्या कशा मारायच्या तशा मारा, तुमची योग्य उडी कोणती हे तोच तपासणार आहे. आपण म्हणायचं नाही ही माझी वाकडी पडली, ही माझी सरळ गेली, लांब गेली, आकोड राहिली. तुम्ही किती दान द्या, तुम्ही किती धर्म करा, तुम्ही किती मंदिरात जा, तुम्ही आलात का नाही ह्याची नोंद त्याच्याकडे आहे का हे पाहावं लागेल. आपण दिलेलं दान त्याला मान्य आहे का, आपण केलेलं कर्म त्याला मान्य आहे का. अधिकार दिलाय, पण फल देण्याचा अधिकार मात्र त्यांनी स्वतःकडे अशी चावी स्वतःकडे ठेवली. ब्रह्मदेवाला आज्ञा दिली, काही अडचण नाही, तुमच्या मताप्रमाणे तुम्ही निर्माण करा. 10 सृष्टीमध्ये ब्रह्मदेव उत्पन्न करता करता आपल्या कन्येला निर्माण केलं, जिचं नाव सरस्वती आहे. ब्रह्मदेव आपल्या छायेपासून, अर्थात आपली जी सावली आहे या सावलीपासून ऋषी कश्यपांना निर्माण केलंय. आणि त्या ऋषी कश्यपांना सृष्टी विस्तार करण्यासाठी आज्ञा दिली. दैत्य कुलामधली दिती हिच्याबरोबर ऋषी कश्यपांचा विवाह. ऋषी कश्यप जेव्हा दितीच्या आश्रमामध्ये येतात, तिच्या घरी येतात, गृहस्थ आश्रम, तेव्हा दितीने महाराजांना कश्यपांना विनंती केली आहे, आपणाला तुमचा जो प्रपंच आहे, तुम्ही ऋषी जरी असलात तरी फार मोठा घर प्रपंच, एकंदरीत 14 पत्न्या आहेत तुम्हाला, त्यामध्ये मी राक्षस कुलामध्ये आहे. आता पुन्हा न जाणू तुम्ही माझ्या घरी याल की नाही मला शंका येते, त्यामुळे आज आलात, माझी इच्छा पूर्ण करा, आपल्यापासून मला पुत्र संतान पाहिजे. ऋषी कश्यपांनी मान्य केलं, पण अट घातली, पती आणि पत्नीचे संबंध 3ऱ्या प्रहरामध्ये असावेत. कारण पहिला प्रहर सब जागे, सर्वजण जागे, दुसरे प्रहर रोगी जागा, तिसरे प्रहर भोगी और चौथे प्रहर योगी. 4थ्या प्रहरामध्ये योगी लोक, 3ऱ्या प्रहरामध्ये पती पत्नी भोगी लोक, 2ऱ्या प्रहरामध्ये रोगी आणि पहिल्या प्रहरामध्ये सब जागे. अडचण नाही, पण तू जी इच्छा व्यक्त केलेली आहे हा दिवसाचा शेवटचा प्रकार आहे. संध्यावेळा यावेळा भूतनाथ आणि त्यांची गृहेश्री माता पार्वती या संपूर्ण जगताचं चलन वलन काय चाललंय जगामध्ये, कोण कोणतं कर्म करत आहे, या सर्व कर्माचं निरीक्षण हे दोघं जण करतात संध्यावेळेला. आणि अशा वेळेला आपले संबंध योग्य राहणार नाहीत, मनाई केली. पण तिला असं वाटलं की काहीतरी करून टाळणार ऋषी आणि निघून जाणार. आणि तिने इच्छा जेव्हा व्यक्त केली परत, त्यावेळेला कश्यपांनी सांगितलं परिणाम चांगला राहणार नाही. पती पत्नीचे संबंध संध्या वेळेला आले आणि दिती गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवसाचा नियम नाही. पहिल्या दिवशी आपण, दुसऱ्या दिवशी आपण ऐकलं 12 वर्ष लपलेले त्यांच्याकडे भागवत आहे. आता ही 100 वर्ष आहे. 14 मध्ये दितीचा जो गर्भ आहे 100 वर्ष. देवतांना विचार करावा लागला हे कोण जीव असले पाहिजेत आतमध्ये, हे 100 वर्ष 14 मध्ये आहेत आणि यांना बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा भगवान विष्णूच्या आज्ञेने ती प्रसूत झाली. दिती प्रसूत झाली. 2 अतिशय बलशाली, एकाचं नाव हिरण्यकश्यप आणि दुसऱ्याचं नाव हिरण्याक्ष. ज्यावेळेला ती प्रसूत होऊ लागली त्यावेळेला आकाशामध्ये ढगांचा
गडगडाट होत होता, विजांचा कडकडाट होत होता, मंद मंद असा पावसाची गर्जना चालू होती. गावामध्ये कुत्रे ओरडत होते, गावामध्ये डुकरे ओरडत होते, गाढवे ओरडत होते. जसा पृथ्वी तलावर काही हाहाकार वाचतो की काय अशा प्रकारचं वातावरण ते दोघ जण ज्यावेळेला उत्पन्न झाले त्यावेळेला दिथीनं पाहिलं, अतिशय बलवान आहेत माझी लेकरं. कश्यपूचा आहे म्हणून तो हिरण्य कश्यप. हिरण्य म्हणजे सोनं, अगदी सोन्यासारखी कांती आहे, तेज. आणि हिरण्याक्ष, अक्ष म्हणजे नेत्र, ज्याचे डोळे चमचम असे सोन्यासारखे चमकतात, म्हणून तो हिरण्याक्ष. आणि अतिशय बलवान. काही दिवस निघून गेले, तिने आपल्या पुत्राचे लाड कौतुक पाहिले की माझे लेकर काही ना काही पृथ्वी तलावर पराक्रमच करणार. आणि हा पराक्रम पाहण्यासाठी आई अगदी आतुरता झालेली आईला. एक दिवस हिरण्याक्ष, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, माऊली ज्ञानोबराय यांच्या चरित्रासाठी एक ओवी ठेवतात. पृथ्वीला एक बगलेमध्ये घेतले, एक उपमा आहे, बरीचशी शंका त्यावर उत्पन्न होईल. पृथ्वीला बगलेमध्ये घेतलं तर तो उभा कुठे राहिला आणि पाताळात गेला. पाताळ कुठे आहे, तिथं पृथ्वीला त्याला घेऊन जाता येईल का? काही गोष्टी लक्षार्थ आणि वाच्यार्थ असा करावा लागतो. वाच्यार्थ सरळ सरळ बोलून अर्थ निघत असेल, वाच्यार्थ काही अडचण नाही. पण ज्यावेळेला सरळ वाक्याचा अर्थ जेव्हा आपल्या लक्षात येत नाही त्यावेळेला त्याचा लक्षार्थ करावा. गंगेवर गवळवाडा आहे, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. आता गंगेवर कसा वाडा असेल? गंगेच्या किनाऱ्यावर असेल ना, का गंगेवरच, का पाण्यावरच? त्याला तर परवानगी मिळणार नाही ना, त्याच्या किनाऱ्याला असेल. बुद्धीची उपमा पृथ्वीला दिलेली आहे. या शरीरामध्ये प्रधान बुद्धी आहे, आपण सर्व कार्य बुद्धीनं करतो. मग या बुद्धीला गहाण ठेवलं, त्यानं बुद्धीला ताब्यात घेतलं, म्हणजे पृथ्वीला ताब्यात घेतलं. पृथ्वीची आणि बुद्धीची उपमा आहे. आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानं तिला सुप्त केलेलं, म्हणजे तो पाताळामध्ये गेलेला आहे. आता बुद्धीचं जे कार्य आहे ते पूर्ण कार्यच त्यानं बंद पाडलेलं आहे. निर्णय घ्यायचा, परमार्थ करायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, दान धर्म करायचा, तीर्थयात्रा करायची, भागवत कथा श्रवण करायची आहे, हे सर्व सात्विक जेवढे बुद्धीचे निर्णय असतील हे संपूर्ण निर्णय त्या हिरण्याक्षने बंद करून टाकलेले आहेत. मग सात्विक निर्णय जर बंद असतील आणि तमोगुणीच जर विचार या शरीरामध्ये असतील, त्याला मानवच म्हणता येत नाही. अगदी पशुप्रमाणे त्याचा आचरण होणार आहे. आणि ते अपेक्षित नाही. मानवाला, देवांना हे अपेक्षित नाही. दानवीयता देवांना अपेक्षित नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी ब्रह्मदेव पुन्हा विचार करू लागले. कश्यपांना मी उत्पन्न केलं, पण त्यांच्यापासूनच माझी बुद्धी बंद पडली, भगवान विष्णूची बुद्धी बंद पाडली. जेवढे ऋषीमुनी आतापर्यंत दिली या सर्वांना त्यांनी असं बंदीखान्यामध्ये ठेवलंय. आणि हे दोघ जण जे आलेले आहेत त्याच्यापैकी एकाने तर सर्वांना असं मलिन करून टाकलेलं आहे. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला म्हणले, पर्याय काहीतरी काढा. म्हणजे पर्याय आमच्याकडेच असतो, त्याच्यासाठी मला एक स्पेशल अवतार घ्यावा लागेल. त्याच्यासाठी मला एक स्पेशल असा अवतार घ्यावा लागणार आहे. आणि मग भगवान विष्णू तयार झाले अवतार घेण्यासाठी. ब्रह्मदेवाला म्हणले, तुम्ही थोडंसं विचार करा. ब्रह्मदेवाने नेत्र बंद केले. ब्रह्मदेव विचार करू लागले, कसा अवतार घेतील याला मारण्यासाठी, कशा पद्धतीने येतील, कशा पद्धतीने येतील. म्हणता म्हणता त्याच्या नाकामध्ये वळवळ झाली. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या नाकात वळवळ झाल्याच्या नंतर साहजिकच शिंक आहे ना, जशी वळवळ झाली त्यांना असं नाकाला तो ब्रह्मदेव खाजवू लागले, असं चोळू लागले. चोळता चोळता शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक डुक्कर बाहेर पडला. त्याला आपण वराह म्हणतो.
त्याला आपण वराह म्हणतो. वास्तविक ते डुक्कर नव्हतं, ते वराही नाहीये. जो हिरण्याक्षाने बुद्धीला बंद केलेले, पृथ्वीला बगलेमध्ये घेतलेले, त्या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूचा अवतार. बोलिए यज्ञ पुरुष वराह भगवान की जय. पुष्पवृष्टी अपेक्षित आहे. हाराचे देऊ का माझ्या आहेत का? अहो तीर्ण झाले. भगवान विष्णू कोणत्या स्वरूपाने? वराह या स्वरूपाने. यज्ञ पुरुष असं नाव ठेवण्यात येत आहे. यज्ञ पुरुष वराह भगवान. अगदी छोट, नाकातून आलं म्हणजे किती असणार आहे? असं अर्धा किलो सुद्धा नसेल ना. छोटस दिसलं. ब्रह्मदेवाने विचार केला नाकपुडीतून बाहेर आलंय, पण तेज काही वेगळे. बघता बघता त्याने एका पर्वता एवढा आकार धारण केलाय. कारण ज्याला मारायचंय त्यानं पृथ्वीला बगलेत घेतलं म्हणजे की तो सामान्य नाहीये. आणि तो एक ऋषी पुत्र आहे. भले आदितीपासून राक्षस कुलामध्ये जरी असला तरी पण तोही बलवान आहे. म्हणून भगवान विष्णू या यज्ञपुरुष वराहच्या स्वरूपाने हिरण्याक्षाने या अगोदर बऱ्याच देवतांना आवाहन केलं होतं, माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी या. वरुण देवता, इंद्र देवता, चंद्र देवता आदी करून देवतेला त्याने आदेश दिला होता की माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी या. अतुलित बल असं माझ्याकडे आहे. पण कुणीही आलं नव्हतं आणि ते येऊन फायदा नव्हता. आज भगवान विष्णू डुक्कराच्या स्वरूपाने जेव्हा समोर आले त्यावेळेला त्यानं सांगितलं, हिरण्याक्षानं मी अनेकांना बोलवलं, कुणीच आलं नाही, पण आज तू माझ्या समोर आहे. अंदाज आहे तू पशु नाहीये. जरी तुला 4 पाय असले, जरी तुझं तोंड निबर दिसत असलं, तरी तुझं जे तेज आहे, तुझं जे ऐश्वर्य आहे, तुझे शरीरावरचे जे हावभाव पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की तू मायावी कोणीतरी देवता असला पाहिजे. राक्षसांना देखील देव ओळखता येतो, आता मानवाला ओळखता येणार. नमस्कार. आणि मानवाला मानवातला तर ओळखताच येईल, तेव्हा दानवामधला कसा ओळखता येईल? तो दानव आहे, राक्षस आहे, पण त्याने ओळखलं की हा मायावी कोणीतरी देव असला पाहिजे. आणि त्यानं हे मायावी रूप धारण करून मी जे कार्य करतो आहे हे कार्य नष्ट करण्यासाठी तो आलेला आहे, हे नक्कीच आहे. त्याने हातात शस्त्र घेतलं, खड्ग घेतलेल्या हातामध्ये, आणि तो भगवान विष्णूवर, यज्ञपुरुषावर तो धावून आला. आता ते भगवान आहे, अवतार आहे, अंश अवतार आहे. त्यांनी सांगितलं तुझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे, जेवढी पावर आहे, तेवढ्या पावरनं तुला जे मारता येतील शस्त्र अस्त्र तेवढे तू मारू शकतो. आणि जेवढे शस्त्र अस्त्र आले तेवढे फक्त दाढेवर घेतले. पुढचा जो भाग आहे तोंडाचा त्या भागावर घेतले. म्हणून त्याचं ते तोंड तेव्हापासून आतापर्यंत निबरच आहे. नांगरासारखं कुठेही चालतंय आजही. झालं तुझं मारणं, तुझी शक्ती संपली, आता फक्त माझ्याकडे पहा. आणि यज्ञपुरुष भगवान वराह पुढे आले, त्याला त्याच दाढेवर घेतला पृथ्वी सहित. आपण चित्रामध्ये पाहिलं असेल की त्यांच्या तोंडावर अशी पृथ्वी दाखवलेली, पृथ्वी सहित त्या हिरण्याक्षाला असं आधार उचललंय आणि फिरवता 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 त्याला पकडलं आणि त्याचा नाश करून टाकला. एक दैत्य जो बुद्धीला तमोगुणी बनवतो, अविचारांना प्रगट करतो, अशा दैत्याचा नायनाट केला. बोली यज्ञ पुरुष वराह भगवान की जय. ब्रह्मदेवाचं कार्य आता बंद पडणार नाही. एखादा माणूस जर एखादा कार्य करण्यामध्ये असफल होत असेल तर त्याला ते कार्य करण्याचा चंग लागतो. त्याला सारखं वाटतं का बरं मी असफल का होतो, मला यश का येत नाही. नापास झाला एकदा म्हणजे काय झालं, पाया पक्का झाला ना, पुन्हा करूया प्रयत्न. एकदा मी जरी असफल झालो, ब्रह्मदेव असं म्हणतात, पण पुन्हा
आता सृष्टीचा क्रम करण्यासाठी आता मानस नाही, वैकारिक सृष्टी, मानसिक आणि वैकारिक सृष्टी. वैकारिक सृष्टीसाठी ब्रह्मदेवाने आपल्या दोन्ही ज्या भुजा आहेत, आपल्या दोन्ही ज्या भुजा आहेत त्या भुजांचं मंथन करायला सुरुवात केली आहे. आणि त्या मंथनापासून 5 संतती उत्पन्न केली आहे. 2 पुत्र आणि 3 कन्या. ही सृष्टी वैकारिक सृष्टी, विकारापासून उत्पन्न, विकारापासून उत्पन्न, विकारस्य अयं वैकारिकः. विकारापासून उत्पन्न झाली सृष्टी. 5 संतान, 2 पुत्र, एक राजा प्रियव्रत आणि दुसरे राजा उत्तानपाद. पहिली कन्या आकुती, नंबर 2 ची देवहूती आणि नंबर 3 ची प्रसूती. अशा 3 कन्या आणि 2 पुत्र. राजा उत्तानपाद यांचा विवाह संपन्न आहे. एक नाही, 2 विवाह. आता राजा प्रियव्रताला आग्रह केल्याच्या नंतर राजा प्रियव्रतानं सांगितलं थांबावं लागेल. आपल्या या वंशामध्ये आपले जे पिताश्री आहेत ब्रह्मदेव, ह्या अतिशय तपस्वी आहेत आणि भगवान विष्णूचे भक्त आहेत आणि यांच्यामध्ये नामस्मरण हे अगदी नसानसामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मला विवाह करण्याच्या अगोदर तपश्चर्या करायची असं प्रियव्रतानं भावालाही सांगितलं, ब्रह्मदेवालाही सांगितलं. विवाह मागे ठेवला आणि मग या सार्वभौम मनु आणि जी राणी आहे शतरूपा यांच्यापासून या संततीला विवाह करण्यासाठी योग्य वर पाहिजे म्हणून पहिली जी कन्या आहे प्रसूती, हिचा जो विवाह आहे दक्ष प्रजापतींच्या बरोबर केलेला आहे. नंबर 2 ची देवहूती. देवहूतीचा विवाह संपन्न करण्यासाठी राणी शतरूपा आणि स्वयंभू मनु यांनी एका ऋषींच्याकडे गेले. ऋषी कर्दम जेव्हा आश्रमामध्ये गेले तेव्हा कर्दमांनी कन्येला पाहिल्याच्या नंतर स्वीकार केला, पण थोडी परीक्षा घेतली. 3 जण आलेत, 3साठी 3 आसनं दिली आहे. स्वयंभू मनाने शत्रुपा राणी यांनी ते आसन ग्रहण केली, पण देवहूतीने आसन ग्रहण केलं नाही. कारण माझे भावी पती, माझ्या आईवडिलांनी मला यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी आणलेलं आहे. त्यांनी दिलेलं आसन मी जर घेतलं तर ते योग्य ठरणार नाही. सेवा कुणी कुणाची करावी, पतीने पत्नीची करावी का पत्नीने पतीची करावी, शिष्याने गुरुची करावी का गुरुने शिष्याची, देवाने भक्ताची का भक्ताने देवाची, या न्यायाने तिने ठरवलं पती सेवा करण्याला योग्य आहेत. आसन दिलंय, एकीकडे नाही घ्यावं आसन तरी अपमान आहे आणि आसन ग्रहण करावं तरी अपमान आहे. पण हुशार होती देवहूती. तिने एक युक्ती केली, आसनाच्या जवळ बसले आणि आसनावर हात ठेवून दिला. म्हणजे मी आसनाचं ग्रहण केलेलं आहे, पण दुसऱ्याप्रमाणे नाही, फक्त तुमचा सत्कार म्हणून. आणि ती क्रिया पाहिल्याच्या नंतर ऋषी कर्दमांनी सांगितलं अडचण काहीच नाहीये, विवाह संपन्न. दुसऱ्या कन्येचा राहिली तिसरी प्रसूती, दक्ष प्रजापतींच्या बरोबर विवाह संपन्न. 3 कन्येचे विवाह, एका मुलाचा विवाह, त्यांनाही पुत्र संतती. फक्त एक मुलगा राहिला. ब्रह्मदेव थोडे खुश होतात, माझी प्रजा चांगल्या पद्धतीने प्रपंचाला लागलेली आहे. आता यामध्ये सर्वप्रथम माता देवहूती आणि ऋषी कर्दम यांच्यामध्ये जो करार झाला होता, विवाह संपन्न होत असताना पुत्रिका धर्म न्याय असं म्हणतात.
पुत्रिका धर्म न्याय म्हणजे जोपर्यंत संतान प्राप्त होत नाही, पुत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण दोघं एकत्रित राहणार. घर प्रपंच झोपडीमध्ये असो, आश्रमात असो, एखाद्या बंगल्यात असो, एखाद्या गावात कुठेही असू द्या, तोपर्यंत आपण दोघं जण एक पुत्र होत नाही. तोपर्यंत पुत्र झाला, तुम्ही दोघांनी एकत्रित राहायचं, पुत्र आणि आईनं. आणि मी पहिल्याप्रमाणे अरण्यामध्ये तपश्चर्येसाठी जाणार. ऋषी कर्दमांनी या न्यायाने पुत्रिका धर्म या न्यायाने विवाह केला होता. पण देव मोठा खेळी आहे, कुणाला कसं आणि कुठं गुंतवून ठेवायचं ते बरोबर सूत्र असतात त्याच्याकडे. तो हा न करी तो काही कार्य लीन होणार पाहिजे. त्यानं जर ठरवलंच ना, रामायणामध्ये येईल प्रसंग आपल्याला या शृंगी ऋषीचा, ऋष्यशृंगाचा. देव होती आणि ऋषी कर्दमापासून एक कन्या उत्पन्न झाली. आणि कन्या उत्पन्न झाल्याबरोबर ऋषीने आज्ञा मागितली. आज्ञा मागितली की मी आता पुत्र ऋणातून मुक्त झालं. म्हणजे पुत्र ऋणातून नाही, पुत्री आणि पुत्र असा फरक आहे. पुत्री म्हणजे कन्या आणि पुत्र म्हणजे मुलगा. आपल्याला कन्या झालेली आहे. मग अशा एकंदरीत 9 कन्या झाल्या. कला पहिलं नाव, अनसूया दुसरं नाव, श्रद्धा, हवीर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती. एकंदरीत 9 कन्या. 9. आता ऋषींना बोलायला संदेश नव्हती, कारण पुत्री होती, कन्या होती ना. पुत्र होत नाही तोपर्यंत मी प्रपंच करणार आहे. 9 कन्या झाल्याच्या नंतर ऋषींनी सांगितलं, मला आता आज्ञा दे. आता मी या जर प्रपंचात असाच राहिलो तर माझं जे साध्य आहे, मला जिथपर्यंत जायचं आहे, ज्या परमात्म्याशी मला एकरूप व्हायचं आहे, सायुज्यता मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, तो मला प्राप्त होणार नाही. मला दुःखच भोगावं लागेल. पण देवहूतीने विनंती केली. 9 कन्या झालेल्या आहेत. आता भाग्य उजळ आहे. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारणी, अवघी चिंता वारणी, संत दर्शनी हाला भार, संत दर्शनी हाला भार, अवघी चिंता वारणी, अवघी चिंता वारणी, संत दर्शनी उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. त्यांचं जे मनोरथ होतं ते सफल होतंय, म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता भाग्य उजळलंय. आणखीन आपणाला एक पुत्र रत्न होणार आहे. आता कन्या रत्न झाल्यात. आणि म्हणून ऋषींना पुन्हा प्रपंचामध्ये ओढून घेतलं. आणि आता यावेळेला मात्र त्यांच्यापासून पुत्र रत्न प्राप्त होणार, सांख्य शास्त्राची निर्मिती करणार. आणि तोच पुत्र माता देवहूती आणि ऋषी कर्दम यांना त्या सांख्य शास्त्राचा उपदेश करून त्यांचा उद्धार करणार. 6 शास्त्रकार आहेत असते. कपिलस्य कनादस्य, गौतमस्य पतंजलेः, व्यासस्य जैमिनिश्चापि, शास्त्राण्याभूषणैरपि. 6 शास्त्रकार आणि 6 प्रमाण. 6 शास्त्रकार आणि 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती. 6 प्रमाण आहेत, 6 शास्त्र आहेत. वेदांत शास्त्रकार जे आहेत, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, यांना सर्वच प्रमाण मान्य.
ते कुणालाच नाकारत नाही, सर्वांना मान्य केले. पण बाकीचे आपापल्या प्रमाणावर, प्रत्यक्ष प्रमाण 4 वाकांचं आहे. ते म्हणतात नाही, फक्त प्रत्यक्षच, अनुमान आम्हाला मान्य नाही. अनुमान प्रमाण म्हणजे यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. ज्या ज्या ठिकाणी धूर दिसतो तिथं तिथं अग्नी आहे. खरंय का? जिथं जिथं धुरकट वातावरण आहे तिथं तिथं अग्नी असेल का? नाही. धूर असेल तिथं अग्नी असेल, नाही असं नाही, पण प्रत्यक्ष पाहावा लागेल. थंडीच्या दिवसामध्ये धूर तर कुठेही दिसतो, पण तिथं तिथं अग्नी आहे का? म्हणजे अनुमान प्रमाण योग्य लागणार नाही, अनुमान प्रमाण योग्य ठरणार नाही. त्या भाषेत कळत नसलं तर तुमच्या भाषेत सांगतो. आता नवीन पिक्चर निघत आहेत, एकापेक्षा एक. म्हाताऱ्या माणसाला बघण्याजोगी घरात असली तरी त्यांना टॉकीजला जाऊन बघावं असं वाटतं. आता छावा निघाला, प्रत्येकाला पाहावं वाटतं. आजीबाईला वाटलं आपणही जाऊन बघावं. आजीबाईंनी नातवाला सांगितलं, नातवा आज तुझं तिकीटही काढते आणि तिथं तुला काय लागेल ते मी पैसे खर्च करते, चल माझ्याबरोबर. नातवाला वाटलं आजी तर कधी कधी आपल्याला जाऊ देत नव्हती ना, आज आजी स्वतः चल मग ते पिक्चर बघायला म्हणल्यावर ते तयार झाले दोघंजण. आजोबा, आजी आणि नातू पिक्चर पाहायला गेले. पण जाताना आजीनं विचार केला आपणाला मिश्री लावायची सवय. तिथं गेल्यावर इकडून तिकडून लोक बसलेले असणार, हे आपलं कसं चालायचं तिथं? आपली आपली व्यवस्थापन, आपुली आपण करा सोडवत. एक बाटली बरोबर घेतली तिनं मोकळी. तिथे गेल्यावर पिक्चर सुरू झाला. पडद्यावर काय असेल त्याप्रमाणे आजी खुश झाली, बघू लागली, नातूही खुश झाला. पण मध्येच तिला तलप आली ती मिश्री लावायची. नाशिक त्र्यंबकेश्वर करून घेतलं, पण ते साचलं ना आता तोंडामध्ये. ते आपली व्यवस्था केली होती, जे साचलं होतं तिनं ते सोडून दिलं असं बाळकंदीच्या मध्ये. पण ती एकदा थुकल्यावर चालत नाही. आणखीन 2-3 मिनिटांना ते परत आलं. नातवानं पाहिलं आपल्या आजींना सवय, चला आपलं आपलं पिक्चर बघा, कुठं आजीकडे बघत बसता. ते दुसऱ्यांदा ज्या वेळेला आलं, एका बाजूला नातो होता आणि दुसऱ्या बाजूला एक ग्रुप आडबीन बसलेले होते. ते पाहू लागले आजीची क्रिया. दुसऱ्यांदा ज्या वेळेला सोडलं त्यावेळेला त्या ग्रुप आडबीनला राहावे ना, त्याला वाटलं आजीला कोल्ड ड्रिंक्स प्यायचंय. आजींना कोल्ड ड्रिंक्स प्यायचंय, पण पिण्याची पद्धत माहीत नाही. म्हणून त्यानं ज्या वेळेला ती दुसऱ्यांदा सोडलं त्याच वेळेला ती बाटली हिसकावून घेतली. सांगितलं, आजीबाई इकडे बघा. असं प्यावं लागतं कोल्ड ड्रिंक्स. असंच असतं का? नाही, मी पेत नाही म्हणून विचारलं. आजीबाई म्हणल्या, मुडद्या ती कोल्ड ड्रिंक्स नाहीये, ते माझा प्रोग्राम आहे मिश्रीचा. अनुमान प्रमाण. त्याला असं वाटलं अनुमान प्रमाणानं तो सिद्ध करू लागला की ते कोल्ड ड्रिंक्स आहे, पण ते कोल्ड ड्रिंक्स नाही. अनुमान प्रमाण कदाचित गलत ठरू शकतं. मग शब्द प्रमाण. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. म्हणून चालवेला मागे येतील त्यासी. म्हणून चालवेला मागे येतील त्यासी. मागोनी आली वाट सिद्ध ओळखीची कैसी. मागोनी आली वाट तरले तरती आणि कधी स्वासी. तरले तरती आणि काही विश्वासी. तरले तरती आणि काही विश्वासी. धर्मराजा
बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. असे 6 प्रमाण आहेत. फक्त 2 प्रमाणावर बोललो, प्रत्यक्ष आणि अनुमान. शब्द प्रमाणाचं प्रमाण दिलंय. यावेळचा अंदाज, अनुमान कोण सांगितला? पत्नीनं सांगितला, ऋषी कर्दमांना. नक्कीच यावेळेला पुत्र संतती प्राप्त होणार आहे. आणि चिन्ह असतात. भगवान परमात्मा ज्या वंशामध्ये अवतीर्ण होणार, ज्यांच्या उदरी येणार आहे, किती मोठा आनंद आहे. आणि ती प्रसूत जेव्हा झाली तेव्हा पुत्राला जेव्हा पाहिलं तेव्हा तिनं ओळखलं की हा पुत्र म्हणजे भगवंताचा अवतार आहे, कपिल भगवान. बोलिए कपिल भगवान की जय. तृतीय स्कंद 3 अवतार श्रवण केलेले आहे. या कपिल भगवंताने सांख्यशास्त्र निर्माण केला. प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणं त्रिगुणात्मक. तो परमात्मा अव्यक्त, न व्यक्त इति अव्यक्त. जो निर्गुण आहे तो निर्गुणाचा सगुण बनतो. निर्गुण अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत त्याला नाव नाही. आपल्या घरी बालक जन्मला, आपण नाव ठेवतो का जन्मल्या आईच्या उदरामध्ये नाही, नंतर नाव ठेवलं जातं. तसं अव्यक्त स्वरूपामध्ये परमात्म्याला नाव नाही. आणि व्यक्त झाल्याच्या नंतर नाव आहे. तयाचा अबोला फिटावा, तो अद्वैतत्वे भेटावा. ऐसा मंत्र वेदे कणवा देखिला बापा. सगुण आणि निर्गुण हे वर्णन वेदानच दिलेलं आहे. व्यक्त आणि अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त. व्यक्त म्हणजे प्रगट झालाय, व्यक्त म्हणजे प्रगट आहे. प्रभू रामचंद्र प्रगट आहेत, कृष्ण परमात्मा प्रगट आहे. आता जे आपण 3 अवतार श्रवण केले, हे 3 अवतार प्रगट आहेत, दिसतायत आपणाला, म्हणून त्यांना व्यक्त म्हणायचं. अव्यक्त म्हणजे जो दिसतच नाही, ना काळा, ना गोरा, ना खुजा, ना ठेंगणा, लांब आकोड, काहीच नाही. कबीर महाराज म्हणतात, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 ओ रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 निर्गुण निराकार तुझे रघुराया. 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 तुझे रघुराया. तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. तुझी मेरा सच्चा साही, नाम लियो तेरा. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. जो अव्यक्त आहे, रंग आहे का? नाही. काळा गोरा खुजा ठेंगणा आपण नंतर म्हणतो. आपण कोणत्या मंदिरात आहोत? आपण कोणत्या मंदिरात आहोत? काळाराम मंदिरामध्ये. नंतर ठेवलं ना. जेव्हा ते अव्यक्त होते तेव्हा काळे होते का गोरे होते? काहीच नाही. ते काल फिरायला गेल्यावर तिकडे समजलं की तिकडे गोरा राम आहे म्हणून. ते बोर्ड वाचला घाटावरून,
अरे म्हणलं ह्यांना काळा राम म्हणतात म्हणजे इथं गोरे राम पण आहे. आता सावळा राम कुठे आहे मग? ते पण आहे. सर्व राम आहे. राम कुठे नाहीये. कोणत्या रंगात राम नाही? प्रत्येक रंगात राम आहे. प्रत्येक रंगामध्ये आपल्याकडे जेवढे रंग आहेत, नाना रंग आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येक रंगामध्ये राम रंगलेला आहे. अव्यक्ताला काहीच नाही. काळा ना गोरा ना खुजा ना ठेंग ना उंच आखूड काहीच नाही ना वजन. असा अव्यक्त परमात्मा कोण सांगतात? कपिल भगवान मातोश्री आणि पिताश्री या दोघांना शास्त्राचा उपदेश करतात. आता त्यांना हे अवघड झालं. सांख्यशास्त्र वेदांतशास्त्राच्या जवळचं शास्त्र आहे. 6 शास्त्रामध्ये वेदांत आणि सांख्यशास्त्र अगदी मित्र असल्याप्रमाणे थोडाफार बदल असतोच. भाऊ जरी असले तरी कुठंतरी खटकतच थोडं तरी, किती जरी एकत्रित असले तरी, जवळचे जरी असले तरी कुठंतरी मतांतरामध्ये भेद असतो. आता त्या परमात्म्याला सांख्यशास्त्र नित्य मानतात, आम्ही नित्यच मानतो. आणि ते थोडंच आपण पहिल्या दिवशी नित्यत्व सत्यत्व बाध राहित, बाधच नाही देवाला. आणि तो कार्य आणि कारण रूप. कार्य म्हणजे हे सर्व दिसत आहे ना जग, हे कार्यरूप आहे. मग कार्यरूपामध्ये परमात्मा आहे. आणि याचं जे मूळ कारण आहे त्याच्याशिवाय नाही. त्यानं केलं म्हणून आहे, त्यानं निर्माण केलं म्हणून हे जगत आहे. म्हणून कार्य आणि कारण यांचा अनुसंधान इति अव्यक्त नित्य असा परमात्मा आहे. अशी प्रधान मुख्य जी तत्व आहेत, या सर्व तत्वांचा उपदेश आई आणि वडील माता देवहूती आणि ऋषी कर्दमांना केला. दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला. म्हणून एक दिवस व्याख्या सांगितली होती, पुंग नाम नरकात राहते ती. तसं यांचं पहिलंच भाग्य होतं. यांना नरकाला जाण्याचं नव्हतंच, एवढे पुण्यवान होते. तरी पण सांख्यशास्त्र सांगितलं, उद्धार करून घेतला आणि स्वतः कलकत्त्याला समुद्रामध्ये समाधीस्थ. फक्त जानेवारी 13, 14, 15 या 3च दिवशी रस्ता असतो. बाकी समाधी पाण्यामध्ये. आजही समुद्र त्या दिवशी आपणाला दर्शनासाठी कपिल भगवंताच्या समाधीपर्यंत जाता येतं. एरवी समाधी पाण्यामध्ये आहे. तृतीय स्कंद समाप्त आहे. चतुर्थ स्कंदाला विसर्ग दिला. चतुर्थ स्कंदामध्ये विसर्गला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारींचा विचार या चतुर्थ स्कंदामध्ये आपण करणार आहोत. चरित्र, ज्यांचं चरित्र आपण पाहत आहोत त्या चरित्राला अनुसंधान अत्रेर्गृहे सुरश्रेष्ठा स्थिते उत्पत्ते हेतमः किंचित् चिकीर्षवो जाता एताद्याख्याहि मे गुरु. प्रश्न आहे विदुर काका आणि उद्धवजी. ही कथा आहे हरिद्वारच्या किनाऱ्यावर आज चाललेली तृतीय स्कंदापासून. संवादात्मक अत्री ऋषींच्या जन्माबद्दल, अत्री ऋषींच्या आश्रमाबद्दल, अत्री ऋषीच्या संततीबद्दल आणि अत्री ऋषीच्या विवाहाबद्दल या दोघांनी ऋषी मैत्रेय यांना प्रश्न विचारला. अत्रेर्गृहे सुरश्रेष्ठा, ज्याच्याकडे स्थिती, उत्पत्ती, अंत्य हेतू याला कारणीभूत जो परमात्मा आहे आणि तो अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये अवतीर्ण होता. असं कोणतं कारण असलं पाहिजे की देवाला एका आश्रमामध्ये जावं लागलं, तिथं अवतीर्ण व्हावं लागलं, बाकीच्या देवांना तिथे यावं लागलं, त्यांच्या पत्न्यांना तिथे यावं लागलं. आपण श्रवण केलंय 9 कन्यामध्ये नंबर 2 ची कन्या अनसूया. कोणाची? माता देवहूती आणि ऋषी कर्दमांची. नंबर 2 ची कन्या आहे अनसूया. पहिली आहे कला. अनसूयेचा विवाह ऋषी अत्रींच्या बरोबर केलेला आहे.
आणि ऋषी अत्रींचा आश्रम मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर. 12 महिने प्रसन्न वातावरण. आश्रम, आ म्हणजे नाही आणि श्रम म्हणजे दुःख. आश्रमात तिथपर्यंत जाईपर्यंत दुःख आहे, पण तिथं गेल्याच्या नंतर सर्व दुःख निवृत्ती होते. त्याचं नाव आश्रम. आश्रम नाव कशाचं आहे? आ शब्दाचा प्रयोग व्याकरणाच्या दृष्टीने मर्यादा आणि विधी, अंग या अर्थामध्ये होतो. जसं भगवद्गीतेमध्ये पाहतो आपण, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपैत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्मलोकापर्यंत. तसं आश्रम, श्रम म्हणजे कष्ट, पण कुठपर्यंत? तिथं जाईपर्यंत. तिथं गेल्यावर मग कष्ट नाही, मग दुःख नाही, आध्यात्मिक नाही, अधिभौतिक नाही, अधिदैविक नाही. या सर्व दुःखांची निवृत्ती ज्या ठिकाणी गेल्यावर होते त्याचं नाव आश्रम. त्याचं नाव आश्रम. आणि आश्रमात जाऊनही दुःखच होत असेल तर त्याचं आश्रम नाव ठेवू नका. त्याच्या पाठीमागे काहीतरी उप जोडा, त्याच्या पाठीमागे काहीतरी प्र जोडा, त्याच्या पाठीमागे काहीतरी अनु जोडा, म्हणजे उपसर्ग जोडा. त्याच्या पाठीमागे उपसर्ग. व्याकरणामध्ये जे उपसर्ग असतात, एक छोटंसं सूत्र आहे, प्रादय, प्र परा अप सम अनु अव निस दूर वि अंगी येते प्रादय. मराठीतलं व्याकरण मला फार कमी येतं, शिकलो पण कमी येतं, पण संस्कृतचं व्याकरण जास्त येते. ती एका सूत्रावर असतं, ते तयारच असतं सर्व, त्याला घोकमपट्टी केलेली असते, त्याच्यामुळं ते कधीही उपस्थित होतं. प्र परा अनु उपसर्ग. उपसर्ग कशाला म्हणतात? उपसर्गे धातूवर तो मला तन्यत्रणी येते. जर धातूला उपसर्ग लागला, बेटा धातू म्हणजे काय? व्याकरणाच्या मराठी कोणत्या वर्गात येतो? उगाच येऊन बसलो ना, 5वीच्या वर्गामध्ये. क्रियापद माहिती आहे कशाला म्हणतात? हा बोल ना, बोल. क्रियापद म्हणजे पूर्ण वाक्य. ठीक आहे, वाक्याचा अर्थ पुरा करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आणि त्या क्रियापदाला एखादा शब्द जर जोडून पाठीमागे आला तर त्याला उपसर्ग म्हणतात. तसा उपसर्ग अर्थाचा आपण साधारण अर्थ घेतो, काहीतरी व्याधी, काहीतरी कष्ट, हे काहीतरी फालतूच आहे आपल्या पाठीमागाला लागले, त्याला उपसर्ग म्हणतो आपण. ऋ हरती, हरण करणे. हरण करणे, हरती, हरण करणे असा अर्थ होतो. पण त्या हरती, ऋ हरती याला जर प्र शब्द लागला, प्रहार, हरण करणे अर्थ कुणीकडे गेला? प्रहार. प्रहार म्हणजे मारणे. विहार, ऋ हरतीच धातू आहे, हरण करणेच अर्थ आहे, पण त्याला वि उपसर्ग लागला, अर्थ बदलून का? विहार म्हणजे चांगल्या ठिकाणी जाऊन फिरणे, मन प्रशस्त करण्यासाठी एखाद्या बगीच्यामध्ये जाऊन फिरणे. विहार, प्रहार, संहार, वध याप्रमाणे धातू आणि उपसर्ग यांचे जे कार्य असतात, हे कार्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेले असतात. म्हणून तो आश्रम प्रसन्न मन तिथं गेल्याच्या नंतर होईल. आपर्यंत. मर्यादा, विधी या अर्थामध्ये आ शब्दाचा प्रयोग. आश्रम कुणाचा आहे? अत्री ऋषींचा आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. 12 महिने पाणी आहे, वृक्ष, वेली, फळं असतील, फुलं असतील, 12ही महिने प्रसन्न वातावरण आहे. देव, दानव, मानव, नाग, किन्नर, गंधर्व, अप्सरा आदी करून सर्वजण मन प्रसन्न करण्यासाठी त्या मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर येतात आणि आश्रम पाहिल्याच्या नंतर स्वतःला धन्य मानून घेतात. असा आश्रम आहे. सहज एक दिवस नारदांचं आगमन झालं. नारायणं नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवीं
सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरये नारायण नारायण. नारदांचं आगमन झालं, अनुसूयेनं पाहिलं. एक महान देवर्षी आपल्या आश्रमामध्ये यथोचित सत्कार केला नारदांचा. नारदजी खुश झाले. थोडासा गुळ आणून ठेवा एवढंसा. अनुसूया खुश आहे, आनंदित आहे. देवर्षी नारदांचं आगमन आहे. नारदांचा सत्कार केला आणि नारदजी खुश झाले. नारदांनी विचार केला, एक महान पतिव्रता आणि तिने केलेला सत्कार आपणालाही तो उत्कर्षाला, क्रांतीला, आनंदाला कारणीभूत आहे. पण अशा पतिव्रतेचं महत्त्व आपण चांगल्या ठिकाणी जाऊनच सांगावं. पृथ्वी तलावर इथं ऐकतील पण त्याची किंमत करणार नाहीत. पृथ्वी तलावर आपण सांगूया, इथेही पतिव्रता माता भगिनी आहेत. सीता, तारा, मंदोदरी यांना जर आपण हे नंतर जरी सांगायचं ठरलं पण तोपर्यंत कसं थांबणार. त्याच्या आयोजी सध्या साकेत धाम भगवान विष्णू त्यांची जी पत्नी आहे माता लक्ष्मी, तिच्याकडे जाऊया. विना घेतला, चिपळ्या घेतल्या. नारायण. माता लक्ष्मी जवळ आले. फार मोठा अधिकार आहे माता लक्ष्मीचा. भगवान विष्णू जे आहेत त्यांची सेवा करणारी आहे. पाय लक्ष्मीचे हाती, 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 पाय लक्ष्मीचे हाती. सियावे का कुळती, सियावे का कुळती, हाती सियावे का कुळती, वेगळ्या नावात हरी, अनावत हरी, वेगळ्या नावात हरी, अनावत हरी, अनावत हरी, अनावत हरी, वेगळ्या नावात हरी, अनावत हरी. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे का कोळती. भगवान विष्णूकडे जाणं सोपं नाहीये, कारण त्यांचे पाय लक्ष्मी आई साहेबांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्या अगोदर तो दुसरा तिथं झोपलाय. तुका म्हणे शेषा आणि जागे करा ऋषिकेशा. त्याच्या अगोदर तिसराच आहे, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळ. अगोदर त्या गरुडाच्या पाया पडा आणि पुन्हा ते साप, त्याला पुन्हा जाग करा आणि पुन्हा ह्या बाईसाहेबांना म्हणा तुम्ही बाजूला सरकार आम्हाला पाय द्या. देतील का हे तिघजण? ते तिघजण पक्के बसले तिथं, ते कुणालाच पाय देत नाही. नारद महाराज अशा माता लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मीने आदर सत्कार केला. पण नारद म्हणले, काल पृथ्वी तलावर गेलो होतो एका ऋषींच्या आश्रमात, अत्रि ऋषींच्या. माता अनुसूयेनं जो सत्कार केला ना लक्ष्मी, आता तुझ्याकडे काय कमी? एक तर समुद्राची कन्या भगवान विष्णू यांची पत्नी, तुझ्याकडे कमी काही नाही, पण जरा व्यवहार सांभाळता येत नाही तुला. काही माणसं श्रीमंत असतात पण व्यवहारात कच्चे असतात, काही गरीब असतात पण व्यवहार फार पक्का असतात. गृहस्थी आश्रमाच्या कर्तव्यातला व्यवहार सांभाळता आला पाहिजे. त्या अनुसूयेनं जो सत्कार केला ना तसा तुला जमत नाही. म्हणजे नारदा काय लागेल ते मागून घ्या, पण उगं कमी जास्त काही माझ्याकडे बोलायला चालणार नाही. तुम्हाला माहित आहे ना, तेच तर जमत नाही ना तुला. तुला थोडं बोललं तरी वाकडं बोलायला लागली मला. ती महान पतिव्रता जिनं सत्कार केला. मी पतिव्रता नाही का? मी नाही का पतिव्रता? म्हणजे हो पहा, ही परीक्षा घ्यायला मी आलो नाही, फक्त सांगायला आलोय की ती महान पतिव्रता, तसं तिच्यासारखं तुला जमत नाही एवढं मला कळतंय. नारदा तुम्ही काहीतरी बोलता, काहीतरी बोलत नाही, मी बरोबरच बोलणार. आणि मग तिला राग आला, जशी चिडली तशी नारदा आपण निघून गेली. नंबर 2, ब्रह्मदेवाची सावित्री. नारायण गेल्याबरोबर सावित्रीने सत्कार करण्यासाठी पुढे आली. पहिलंच घरानं सुरू केलं. पृथ्वी तलावर गेलो तर अनुसूयेनं जो सत्कार केला तसा तुला जमत नाही. काय तू ब्रह्मदेवाची आहे ना, या सर्व जगाला घडवण्याचं काम करते.
तुझा मालक, आणि तुला साधा एका ऋषींचा सत्कार करता येत नाही, काही व्यवहार कळत नाही तुला. अहो नारदा झालं काय, काय पाहिजे काय तुम्हाला? मला पाहिजेच नाही काही, तिन्ही भुवनामध्ये माझं गमन आहे, मला काय पाहिजे? मी फक्त नामाचा भुकेलेला आहे आणि ते नामाचा प्रचार करण्यासाठी येतो, आणि तू मला काय देतेस काय माहिती? आणि जे द्यायला पाहिजे ते नाही तुझ्याकडे. त्या पतिव्रतेनं जसा सत्कार केला तसा. कोण पतिव्रता? म्हणजे ते अनसूया. चिडली ती पण. नारदा तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच बसलंय. वेगळं नाही, ते जे आहे ते सांगण्यासाठी आलोय. चिडल्यानंतर ह्यांनी तिथून पलायन केलं कैलास पर्वतमध्ये माता पार्वतीकडे. आता ह्यांच्याकडे काय? श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्म लेप सृगपि नृकुरोटी परिकर अमंगल्यम शीलम तव भवतो नामैवमखिलम. काय यांच्याकडे? स्मशानात राहायचं, अंगाला चिता भस्म लावायचं, गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा टाकायच्या, अंगावर व्याघ्रांबर धारण करायचं. भगवान विष्णूत काय ऐश्वर्य, ब्रह्मदेवात काय ऐश्वर्य नाही. माता पार्वतीनं विचारलं, महाराज तुम्ही आलात, तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे पाहिजे काहीच नाही मला, तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो. आता त्या दोघी सिद्ध झाली. म्हणजे कोणाची? लक्ष्मीकडे गेलो होतो, तिलाही जमलं नाही, सावित्रीला जमलं नाही. काय जमणार आहे तुला? स्मशानात राहणारी त्या बाबाबरोबर अंगाला राख फासणार, काय करणार तू सत्कार? म्हणजे पाहिजे काय ते सांगा ना, तुझ्याकडे नाहीच काय ते मागूच काय? मग आलं कशाला? उगा आलो म्हणले. त्या पृथ्वी तलावर जी आहे ना अनसूया, ती महान पतिव्रता आहे. नारदा तिचं नाव मला सांगू नका, मी पण पतिव्रताच आहे. मी स्मशानात राहत असेल, ज्याच्या गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडकेच्या माळ आहे त्याच्याबरोबर राहत असेल, पण पतिव्रतेत कमी नाही आहे. तूच म्हण तुझ्या तोंडानं आपणे आपली ढपलीवर आपला राग बजावते तुझी तू. मी मान्य करत नाही. चिडली ती पण. तिघी जणी चिडल्या. नाग म्हणले काम झालं, एवढ्यासाठीच आलो होतो, काम झालं माझं. आपलं नामस्मरण करत निघाली नारदजी. आणि ज्यावेळेला हे तिन्ही देव भेटले आपल्या पत्नीनं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही देव आहे, पण बायकावर लक्ष नाही तुमचं. तुम्ही तिन्ही भुवनाचं सर्व चलन वलन खाणं पिणं सर्वांना ओढ बस उत्पन्न करणं करता, पण इथं घरी काय चाललंय विचारलं कधी तुम्ही? आमच्यापेक्षा कुणीतरी एक महान तिथं निर्माण करून ठेवली पृथ्वी तलावर. ना साकेदाम स्वर्गामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, कैलास पर्वतामध्ये नाही, आणि तिला तुम्ही काय म्हणून असं पतिव्रतेत्व दिलेलं? त्यांनी विचारलं नेमकं झालं काय? ते आम्ही सहन करणार नाही. मग त्या तिघींनी आदेश दिला आपल्या पतींना. तेव्हापासून ऐकतात. कोण? पत्नीचं पती. देवानं ऐकलंय, माणसानं काय ऐकू नये? जरूर ऐकलं पाहिजे ना. परमार्थासाठी जर उपयोगात असेल तर का नाही ऐकू नये? एखादी पत्नी जर म्हणली बघा भागवत कथा चालू आहे, अजिबात जायचं नाही, तर मग तूच घरी बस, मी जाणार म्हणजे जाणार, इथं ऐकू नका. आणि एखादी पत्नी म्हणली अहो तू भागवत चालू आहे, चला ना जरा तुम्ही, आलंच पाहिजे. त्यावेळेला ऐकलं. ऐकायचं कोणतं, न ऐकायचं कोणतं? तिघे जणी चिल्ल्या सांगितलं तिचं पातिव्रत्य तुम्हाला नष्ट करावं लागेल, भंग करावं लागेल, तेव्हा आम्ही शांत राहणार, नाही तर घरात दररोज ढुसपूस चालूच राहील. तिघे म्हणजे तिचं पातिव्रत्य भंग करायला आपला काय वेळ लागणार आहे का? चला जाऊया, आपल्या मंडळीचं म्हणणंच आहे. तिघांनी घरानं घेऊन आले. आल्याबरोबर मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर अनसूयेचा आश्रम पाहिला, आती ऋषींचा आश्रम पाहिला. काय भव्य आणि दिव्यता. तिथं आल्याच्या नंतर देवतांना सुद्धा वाटला की आपण सुखरूप आहोत. मानवाला तर वाटेलच वाटेल, देवतांना सुद्धा वाटलं की आपण सुखरूप आहोत. आहेतच ते देव सुखरूप. तरी पण पुन्हा आणखीन जाणीव. अनुसूया समोर आली, आदर सत्कार केला, आसन बसण्यासाठी दिली आहे. भोजन बनवलं, पात्र टाकले आणि भोजन वाढायला सुरुवात केली. तिघजण एकमेकाकडे बघतात. बोला बोला, कोणीतरी बोलतो. हा हे खाल्लं तर पुन्हा संपलंच ना, काय बोलणार पुन्हा? बोलतो जेवणाच्या अगोदर. भगवान विष्णू म्हणतात मी बोलू का? ब्रह्मदेव म्हणतात मी बोलावं का? भगवान शंकरजी म्हणतात मी बोलावं का? आता जो बोलेल तो बळीचा बकरा. सभा भरली उंदराची, आणि मांजराच्या कानात जाऊन सांगायचे. जो जाईल त्याचा कार्यक्रम पहिल्यांदा. तिघांनाही असं वाटलं आपण बोलावता आपण दोषीच ठरणार. ब्रह्मदेवाला बरं म्हणले बोला तुम्ही. नाही म्हणले ते काम तुमच्याकडेच असतं.
भगवान श्रीकृष्ण म्हणले आपल्याकडे ते काम नसतं, म्हणजे ते भगवान विष्णूच काम सांभाळून घ्यायचं. अगोदर त्यांच्याच घरी पेटले, भिजवायचं काम त्यांनीच करावं. आणि मग भगवान विष्णू म्हणले अनुसूया जरा गोष्ट आहे, हे तू दिलेलं जे भोजन आहे, तू दिलेला जो सत्कार आहे तो आम्ही नक्कीच घेणार, त्यात काही वाद नाही, पण एक तुझी परीक्षा म्हणून, याच्यात वाईट काहीच नाही, एक परीक्षा म्हणून आम्हाला जे भोजन पाहिजे ते भोजन न अग्न या अवस्थेत पाहिजे, नग्न या अवस्थेत पाहिजे. नग्न शब्दाचे दोन अर्थ होतात. न म्हणजे नाही आणि अग्न म्हणजे अग्नीवर शिजवलेलं. जे अग्नीवर शिजवलेलं नाही ते अन्न हा एक अर्थ आहे. आणि नग्न म्हणजे विवस्त्र, अंगावर कपडा नसताना भोजन द्यावं, असे दोन अर्थ आहेत. भोजन बनवण्यासाठी 3 पदार्थांची आवश्यकता असते. उदक अग्निधान झाल्या घडे पाक, झाल्या घडे पाक. उदक अग्निधान झाल्या घडे पाक, झाल्या घडे पाक. उदक देहाचा निरासे पाविजे अथाया, पाविजे अथाया. देहाचा निरासे पाविजे अथाया, पाविजे अथाया. देहाचा निरासे पाविजे अथाया. उदक, अग्नी आणि धान्य हे 3 पदार्थ. उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे अग्नी आणि धान्य म्हणजे डाळ असेल, पीठ असेल, ज्वारीचं, गव्हाचं जे असेल ते. हे 3 पदार्थ स्वयंपाक बनवण्यासाठी लागतात. अग्नी नसेल आणि 2 असेल तर स्वयंपाक बनणार नाही. पाणी नसेल, अग्नी आहे, धान्य आहे, स्वयंपाक बनणार नाही. तुकाराम महाराजांची भाषाच अशी आहे, त्याच्यावर आपण आक्षेप घेऊ शकत नाही. 350 वर्ष झाले अभंगाची रचना करून, ते भंग नाही, ते भंगच पावत नाही, अभंग. उदक, अग्नी, धान्य झाल्या घडे पा, हे जर एकत्रित आले तर स्वयंपाक बनतो. एका विनय एक कामा नये, एका विनय एक कामा नये. एका वाचून एक कामाला येणार नाही. विवक्षित अर्थ आहे अंगावर कपडे नसताना भोजन. अनुसूयेने विचार केला, मोठ्याच्या मुखामधून निघाल्या, अंगावर कपडे नाही अशा अवस्थेमध्ये भोजन दे. आणि हे देवता आहे, पण मी स्त्री आहे, मी एका ऋषींची पत्नी आहे, अंगावर कपडे नसताना भोजन देण्यासाठी यांच्या समोर कसं यावं. आणि ती पतिव्रता होती, पतीच्या आज्ञेचं उल्लंघन कधीच केलेलं नव्हतं, म्हणून तिनं आपल्या अतिऋषींचं स्मरण केलं. ते मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेले होते. त्रैकाल संध्या, सकाळी सूर्योदयाबरोबर, मध्यान्ह आणि संध्या वेळेला ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात. ज्याचे संस्कार झाले त्यानंच म्हणायचा मंत्र, उगं फुटायचा नाही, येतोय म्हणून. ज्याचे संस्कार झालेले असते जन्म संस्कार, त्यानंच मंत्र म्हणायचा. गायत्री मंत्र आहे. रामकृष्ण हरी म्हणा, मोकळं अडचणीत पडत जाऊ नका. तर एकाल वारकऱ्यासाठी संध्या आहे हरिपाठ. हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे. दिवसातून किती वेळ करा, सकाळ दुपार संध्याकाळ चालू राहू द्या हरिपाठ. हरि बोला देता, हरि बोला देता, हरि बोला देता, हरि बोला देता.